ठाकरेंची शिवसेना अगदी थोड्याच वेळात आनंद आश्रमांमध्ये पोहोचणार आहेत। आनंद आश्रमाबाहेर शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुद्धा जमल्याचं बघायला मिळत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते टेंबी नाक्यावर पोहोचण्याआधीच आनंद आश्रमाबाहेर शिंदेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी गर्दी जमवायला सुरुवात केली आहे। संजय राऊत, सुनील राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, सुनील प्रभू आणि इतर नेते हे टेंबी नाक्यावर अगदी थोड्याच वेळात पोहोचतील। मात्र त्याआधीच शिंदेच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आनंद आश्रमाबाहेर पोहोचल्याचं बघायला मिळत आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल सध्या आपल्या सोबत आहेत। निकेश, काय करतं सध्याची तिथली परिस्थिती? खरं तर अगदी थोड्याच वेळात ठाकरेंची शिवसेनेचे नेते, महत्त्वाचे नेते आनंद आश्रमामध्ये पोहोचतील, मात्र त्याआधीच शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांचा आज ठाण्यामध्ये मेळावा आयोजित केलेला आहे आणि त्याआधीच टेंबी नाक्यावरती धर्मवीर आनंद दिघे यांचा जो पुतळा आहे त्याला अभिवादन करण्यासाठी हे सर्व नेते जे आहेत ते येणार आहेत। मात्र त्याआधीच आनंद आश्रमाबाहेर शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेले आहेत। कारण इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा हे सर्व नेते जे आहेत ते टेंबी नाक्यावरती येऊन आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत। त्यांच्या शक्तीस्थळावरती नतमस्तक होण्यासाठी ते येणार आहेत आणि यालाच विरोध म्हणून हे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ते या ठिकाणी आलेले आपण जर पाहतोय की एक बाईक रॅली जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते। संजय राऊत आणि त्यांचे सर्व पदाधिकारी एकीकडे ही बाईक रॅली आहे तर दुसरीकडे या शिंदेच्या शिवसेनेकडनं जो आहे तो विरोध केला जातो। ही रॅली अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिंदेच्या शिवसेना आणि पदाधिकाऱ्यांकडनं जो आहे तो केला जातोय। संपूर्ण गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे, ज्या ताफ्यामध्ये स्वतः नेते जे आहेत ते संजय राऊत आहेत, विनायक राऊत आहेत, भास्कर जाधव आहेत आणि हाच ताफा जो आहे तो टेंबी नाक्यावरील आनंद आश्रमाच्या समोरनं जात असताना त्याला विरोध जो आहे तो शिंदेच्या नेत्यांकडनं जो आहे तो केला जातोय। हे सर्व ठाकरेंच्या सेनेचे नेते जे आहेत ते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे आहे ते पुष्पहार अर्पण करण्यासाठी येणार होते आणि यालाच विरोध करण्यासाठी जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे नेते जे आहेत ते विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। हे सर्व नेते जे आहेत ते आता आनंद आश्रमाच्या समोरनं जाता आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, भास्कर जाधव असतील, हे सर्व जाताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची महिला आघाडी असेल किंवा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडनं जे आहे ती जोरदार घोषणाबाजी करत जे आहेत ते विरोध दर्शवला जातोय। आता पोलिसांच्या मदतीने हा संपूर्ण विरोध जो आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। जे नेते गाड्यांनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विरोध जो आहे तो केला जातोय। आता संजय राऊत जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यापर्यंत हे सर्व ठाकरेंचे नेते जे आहेत ते पोचलेले पाहायला मिळत आहेत। चंद्रकांत खैरे असतील, संजय राऊत असतील, माजी खासदार राजन विचारे असतील, विनायक राऊत असतील, हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते जे आहेत ते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला जे पुष्पहार अर्पण केला जातोय। तर दुसरीकडे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणाहून जोरदार घोषणाबाजी करत असलेले पाहायला मिळत आहेत। त्यांचा या संपूर्ण ह्याला जे आहे ते विरोध आहे। यानंतर हे सर्व नेते जे आहेत ते ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं।